नवऱ्यानं आपल्या पक्षानं उमेदवारी दिली नाही म्हणून बंडखोरी केली आणि त्याचाच राग मनात धरून बायकोनं आपल्याच बंडखोर नवऱ्याविरुद्ध बंडखोरी केली आणि त्याला सोडचिठ्ठी दिली. प्रकरण घडलंय नागपुरात. नागपूरच्या माजी महापौरांनी ज्या महिला आहेत त्यांनी आपल्या नवऱ्याला सोडून त्या आपल्या भावाच्याच घरी गेल्या. कारण काय, तर आपल्या नवऱ्यानं आपल्याच पक्षाविरुद्ध बंडखोरी केली. हे नेमकं सगळं प्रकरण जे आहे ते आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत. नमस्कार, मी अभिषेक गावंडे आणि तुम्ही पाहताय लेट्स ऑफ मराठी. नागपूरमध्ये काय झालं तर महानगरपालिका निवडणुकीत तिकीट न मिळालं सर्वच पक्षातले अनेक इच्छुक उमेदवार जे ते नाराज झाल्याचं आपण मागच्या 2 दिवसात बघतोच आहे. सत्ताधारी भाजपसह शिंदे गट, शिंदे सेना आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी याच्यात उमेदवारांची भाऊगर्दी जमल्यानं अनेक निष्ठावंतांचं तिकीट मात्र कापलं गेलं. त्यामुळे पक्षांतर्गत वादाचे फटाके फुटलेले आपल्याला पाहायला मिळतात. याचा सर्वात जास्त फटका कोणाला बसला असेल तो बसलाय भाजपला. कारण भाजपने इतर पक्षातून आणलेल्या आयात उमेदवारांना तिकीट दिल्यानं पक्षातले निष्ठावंत जे आहेत ते खूप रागवल्याचं पाहायला मिळाले. अनेकांनी तडकाफडकी राजीनामा दिला, कोणी आपल्या नेत्यांवरच हात उगारला, कोणी शिवीगाळ केली, कोणी स्वतःला आणि दुसऱ्याला एकमेकांना वॉशरूम मध्ये बंद केलं असंही आपण पाहिलेलं आहे. मात्र काहींनी काय केलं, काहींनी बंडखोरी केली आणि उमेदवार दाखल केला तो माघारी घेण्याचं टाळलं आणि नागपुरात हा राजकीय संघर्ष थेट एका घरापर्यंत पोहोचला. पतीनं बंडखोरी केली आणि ह्याच कारणामुळे माजी महापौर पत्नीनं थेट आपलं राहतं घर सोडलं आणि त्या माहेरी निघून गेल्या. जोपर्यंत पती माघार घेणार नाही तोपर्यंत आपण माहेरी राहून पक्षाचाच प्रचार करू असा पवित्राही या माजी महापौर अर्चना देहनकर यांनी केला. राजकीय संघर्ष अशा प्रकारे घरापर्यंत आल्यानं नागपुरात आता एक चर्चा सुरू आहे. नागपूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग 17 मध्ये भाजपकडून माजी महापौर अर्चना देहनकर यांचे पती विनायक देहनकर इच्छुक होते. मात्र पक्षाने काँग्रेसमधून आलेल्या मनोज साबळे यांना वेळेवर उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून आपण पक्षाचे एकनिष्ठ आहोत असं सांगणारे विनायक देहनकर प्रचंड नाराज झाले. त्यांनी आपली दावेदारी डावलली गेल्याचं आणि पक्षाविरोधात त्यानंतर बंड पुकारल्याचं पाहायला मिळालं. त्यांनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्जही दाखल केला. आता पतीच्या या निर्णयामुळे देहनकर कुटुंबात राजकीय मतभेदाची दरी निर्माण झाली. अर्चना देहनकर या भाजपच्या ज्येष्ठ नेत्या असून त्यांनी 2009 ते 2012 या काळात नागपूरचं महापौर पद भूषवलं. पक्षानं मला महापौर पदासारखा मोठा सन्मान दिला, त्यामुळे मी पक्षाची गद्दारी करू शकणार नाही अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली. याच्यानंतर त्यांनी पती विनायक देहनकर यांनी बंडखोरी केल्यानं त्या पक्षनिष्ठा आणि पतीचा निर्णय अशा कात्रीत सापडले. अखेर त्यांनी वैयक्तिक नात्यांपेक्षा पक्षनिष्ठेला प्राधान्य दिले. त्यांनी पतीचं घर सोडलं. अर्चना देहनकर यांनी सध्या नागपुरात असलेल्या आपल्या भावाच्या घरी आश्रय घेतला. विशेष म्हणजे घर सोडल्यानंतरही त्यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली. त्या घरी बसणार नसून भाजपच्या अधिकृत उमेदवाराचा जोमाना प्रचार करणार आहेत असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. राजकारणामुळे पती पत्नीमध्ये वाद निर्माण होण्याची ही नागपुरातली पहिलीच मोठी घटना मानली जाते. अर्चना देहनकर यांच्या भूमिकेचं भाजपच्या वोटात जरी कौतुक होत असलं तरी या बंडखोरीमुळे पक्षाच्या मतांवर तो परिणाम होणारच आहे. मात्र लोक सुद्धा इथं काही ना काही आपली प्रतिक्रिया दिल्याशिवाय राहणार नाहीये. तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. पाहत राहा लेट्स ऑफ मराठी.